बुलेटिनमध्ये स्वागत। मुंबईतील जुन्या इमारतींच्या स्वयं पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय। याची सुरुवात झाली आहे ती विक्रोळीतून। कन्नमवार नगरमधील गुरुकुल सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचं भूमिपूजन झालं। दरम्यान स्वयं पुनर्विकासाच्या धोरणाच्या माध्यमातून मुंबईत एक चळवळ उभी राहत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। हे स्वयं पुनर्विकास पुढे न्या। आपल्या पाठीशी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सरकार ताकदीने पाठीशी राहील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। प्रत्येक 8-15 दिवसातना 2-4 सोसायट्यांचं स्वयं पुनर्विकासाचं भूमिपूजन या ठिकाणी होतंय। याचा अर्थ हा विषय लोकांना पटलाय। याचा अर्थ लोकांमध्ये विश्वास निर्माण झालाय की वेळेत चांगल्या दर्जाची इमारत आम्ही पूर्ण करू शकू अशा प्रकारची खात्री झाल्यामुळे या अभियानाला गती येते। तर मुंबईतल्या एका कार्यक्रमात स्वयं पुनर्विकासाबाबत बोलताना येत्या 10 वर्षात मुंबईतील सगळ्या सर्वसामान्य माणसाला आपल्या हक्काचं घर मिळेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ती मुंबई दिसते आहे पुढच्या 10 वर्षांमध्ये की ज्या मुंबईमध्ये माझ्या समोर बसलेल्या सामान्य माणसाला अभिमानाने आणि स्वाभिमानाने स्वतःच्या घरामध्ये जगता येईल। हक्काचं घर हे त्याचं असेल अशा प्रकारच्या मुंबई करता तुमचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय।